आम्ही कुठलं काम धरलंय आणि ते झालंय म्हणून असं कधी तर होतच नाही माहिती का. तुम्ही म्हणता की अशा काम म्हणाल्यात ताई. हे बघा कुठं गेले रे तुझे दाजी. अरे यार काय कर. अरे बाद पडली व्हिडिओ काढल्यात. अरे बाद पडली ना धर बाबा. हे आहे का बघ बरं. एक केलं की एकच होऊन बसते. हा तुम्ही काय करायला लागलात. तुला बघता बघता माहिती का तसं झालंय मला. तुम्हाला बघायला लागली होते. थांब बाबा मी जाते माझं मी तिकडं. करा तुम्ही हिडो काढा काय काढा. दोघं नवरा बायको तिकडं पुरी सोडल्यात आणि इकडं जागा नवरा बायको येडे काढायला. तुम्हाला कोणी म्हणणार नाही पोरगण पोरगी आहे म्हणून. माहिती आहे का तुमच्या पुरी कोणची गेली गावाला. झोपली काय. तिला काय टाईम नाही. चला हे काय एवढं काम केलं या. होय व मालक. आता हे मिस्त्री येतो म्हणले होते. मिस्त्री आले नाही तर आता ह्याला पाणी देऊ 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 हे निबरडक झालं हेच. आव घट्ट करायचं घट्ट. मिस्त्री केव्हा येणार आहेत. फोन लावला का मिस्त्रीला. काहीतरी अडचण आली आता उद्याच्याला येतो म्हणजे. आता एकाने एक दिवस लांबायचं लागला. असं करीत करीत पावसाळा येईन जवळ मग कसं करायचं आहे. आपल्याला पुन्हा नगदी राहायला नाही. आता हे बी आपल्याला हे घराचं काहीतरी करावं लागेल. रानामध्ये पत्र भिजलेत बैल भिजले तर काल सगळा धिंगाणा झाला. वाऱ्याने सगळं उडून गेलं या. पत्र पित्र चट उडून गेले तर पत्र उडून जातात. रात्री 8 वाजता गेलात आपण तिथं. तर एक सध्या पत्र तिथं राहिलं नाही. सगळं पत्र गोळा करून जाऊन पुन्हा ते पत्र साईडनं लावून पुन्हा झोपलात. मग कसं करायचं आहे. नीट तर करावं लागेल ना त्याला. वाऱ्याच्या पुढं कोण गेलंय बाबा. हां वाऱ्याच्या पुढं कोण गेलंय. काय त्याला माती टाकायला कोण सांगितली. कोणी टाकली या. मी कशाला टाकली या. काम करणार तुम्ही. काम करून स्वतः काम करीतात. दुसऱ्याला बी ताणी तात मारण्याचं. पुन्हा म्हणतात हे कशाला केलं ते कशाला केलं. ह्याच्यातून जरा नीट वाढायचंच नाही. काय वाढायचं. माती कशाला जाऊ दिली. लाईट नव्हती आताशाने लाईट आली या माहिती का. काय माहिती. आता हे माग एवढी मोठी चांद एवढी अशी सोडायची सांग. गाडी सांगायला. होय ही सांद अशी सोडायची आहे. त्याला माती टाकून घ्यावं लागेल भरून. येतं जाता येते ना इकडं पलीकडं का नाही जाता येत. ते पलीकडं आहे का ते बुजून घ्यायचं वया झाली. ते कसं ते मिरण लाकड उभा केलं या. ते सगळं बुजून घ्यायचं. भीत घालायची भीताबरोबर. हा भीताबरोबर घालायची. कुठे इथं अलीकडून ती काय पलीकडं तर सोडून द्यायचं. लास्ट 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 होय. लास्ट भीत बसतं घालायची. इकडं राहिले ना भिजवायचं वाटतंय अजून. मिस्त्री जर असे उशीर जर करीत राहिले तर आमच्या घराची बांधकामाची लांबोळच होती का काय की. आमचं काल सिमेंट आणलेलं हे सगळं पावसाने भिजलं या. काही सगळं राहिलं नाही. लय बेजारी झाली या. अवकाळी गाव नसते. अवकाळी गाव नसते पण माहिती का मी बी ते म्हणले होते आधी 50 सिमेंटाचे पोते न्यायचा. पण फुकट गाडी यायला लागली म्हणून मी फुकटासाठी केलं. भाडं नाही द्यायचं म्हणून. पण माहिती का त्याच्यामध्ये 2-4 सिमेंटाचे पोते भिजले की सगळं वाटोळ व्हायचं काम आहे. त्याच्यात फुकटचं असतं. फुकटचं महाग पडत. फुकटचं खरंच फुकटचं महाग पडत आहे. लय अवघड आहे. सिमेंटाचे पोते जर वाटोळ व्हायचं म्हणल्यावर आम्ही पैसे बचत होण्यासाठी आम्ही घरच्या घरी काम करायला लागला. आमचं काही नुकसान होऊ नये म्हणून. आणि काय म्हणते तसं व्हायची तेवढी नुकसान होती का काय 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 माहिती. काय करायला लागलात तुम्ही. काढून घ्यायला बाद पडले अंगावर. बाद पडले मालकाचं तर आमच्या थोडंसं ते हात बसून नसतोय. काहीतरी त्यांचं सुरूच असतंय का म्हणून का नाही की हे करू नाही म्हणून. मी आता म्हणलं होतं ह्यांना की एक माणूस हाताखाली घ्या आणि काम करा. मी बी बाई माणूस आहे. मी किती काम करणार आहे ह्यांच्यासोबत. हां हे खडे खंदायचं आणि हे करायचं. माती ओढली तिकडला जो खडा राहिला आहे अर्धा खंदायचा तिकडला. पलीकडे इकडून कुठं उमाठ आहे कुठं खड्डा आहे. त्या इकडून थोडासा उमाठ आहे. इथं आमचं पार टुकुऱ्यावर खडा होता. एवढा मातीनं भरीत आणला आहे. टोपले वाहून ते तिकडे सगळी माती आणून टाकली. अजूक तरी राहिली अजूक बी माती आणून टाकायची. माती होती ते अजूक टाकली. आणून बुजले. कशामुळे केलंय आपण. कशामुळे केलं म्हणजे राहण्यासाठी. खायसाठी नाही पैसे बचत होण्यासाठी. आणि वाटोळं केलंय कुणी. नाही वाटोळ होते. एखादं भिजत असतं पावसातून. एखादा म्हणला तुम्ही मालक माहिती का किती मोठं हे झालं या. लय मोठं झालंय वाटोळं. झाडत असते. वाटोळं होतच असतं. थोडंफार वाटोळं होतच. तर 8 कॉलमचं फाउंडेशन भरून घेतलंय. मिस्त्री म्हणले मला 4-5 दिवस लागन. तर क्लिअर खट मिस्त्री वस्त्र भरून ठेवले. आज येतो म्हणले होते काहीतरी अडचण आली. आता उद्या येणार आहेत. आज येणार आहेत म्हणून मी तर लय खुश होते. सकाळचं उठून लवकर काम केलं. राहिलेलं काम सकाळपासून क्लिअर करून टाकलं सगळं खलास. आज टोटल सफाई केले. बरोबर 11 साडे 11 वाजले तर भाकर सध्या खाल्ली नाही. दोघांनी सध्या करतो का काय नाही. मालकीने ना ते तिथला खडा भरला. तिथं दगडं लावलेत. तिकडून असं केलंय. तिकडून सफाई केलंय. आता काही ठेवलं नाही. मिस्त्रीनं म्हणून नाही की हे तुमचं राहिलंय म्हणून. आलं की सूर खालची बीम बांधून लगेच
सेंटरिंग मारून लगेच भरायचं. आज झालं असतं बरं का भरायचं. बांधायचं झालं असतं, भरायचं नसतं झालं. हे भरायचं बांधायचं झालं असतं होय. आज बांधले असतं तर उद्या गेलं तरी हे झालं असतं ना. क्रांती हे पाईप तिथं टाक ग बाई, हे त्याच्यावर टाक बरं. बसलेला उठू सध्या वाटत नाही बघ, इतकं काम झालंय. काम सकाळपासून चालूच आहे ना तुमचं. हो ना. ती बी कारखान्यात आली नाही. माझं आमचं तर दादा तुमचं तर कारखान्याला बी चालू असते, आम्ही तर इथं थोडं बसून राहतो, तुमचं इथं बी चालू असते. आता करावं तर लागेल ना, घर राहायला आपल्याला. सगळं घाण घाणच व्हायला लागलं या. टाक मधातून टाक त्या खाड्यात तसं. हो टाक. राहू दे, माती बाहेर जाईल. त्याचं पाणी कुठं प्यायली ते त्या ड्रमातलं चांगलं पाणी आहे की. ड्रामात नाही पाणी, हां मग मग नाही ते. अगं चांगले ड्रमात बी. ड्रामातलं चांगलं पाणी. काल अवकाळ काबण्याचा पाऊस आलता. काल आम्ही रानात गेला आणि बघत होत जनावर म्हणजे धार काढा गेलते मालक. मी बी गेलते त्यांच्यासोबतच. पण माहिती का, मी पत्र वडून आणत होते, मालकाने पत्र वडून आणले आणि कोट्यापाशी तिथं आता सकाळ रात्री लय 7-8 वाजले होते आणि व्हिडिओ काढावं म्हणलं तिथं, तर व्हिडिओ तरी काढावं तर कसा अंधारामध्ये. मालक बी मला दिसत होते, मी बी मालकाला नाही. त्यांना पुढं मी तिकडं मी पुढं पत्र धरले, त्यांना मागं धरावलं. मला भी वाटत होतं म्हणून लांब आणलेत पत्र गोळा करून. आज सकाळी आम्हाला पत्र ते लावायचे आणि हे करायचे. आम्ही दोघंच होतो त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला सकाळी बी नाही भेटला आम्हाला. तिथून बरोबर आम्ही सकाळी 6ला उठलो. तिथले पत्र हे लावायला 7-7:30 वाजले. धार काढली, धार काढून घरी यायला रात्री 8-9 वाजले. पत्र गोळा करता करता तिथंच झोपलं तर भाकर बिकर खाऊन तिथंच आम्ही सकाळी उठून पुन्हा आज ते राहिलेलं काम केलं. सगळ्या डोंगरानं पत्रच झाले. पुन्हा तिकडून येऊन इथं आलो तर मिस्त्री येणार आहेत म्हणून आम्ही सकाळपासून झटत होतो. झटत होत. आणि लाईटीला येडो काढत होते, त्यात चार्जिंग बी नव्हती मोबाईलमध्ये, माहिती आहे का. लाईट बी गेली होती म्हणून अंधारामध्ये काहीच मेळ लागायला नव्हता, काहीच नव्हता. आणि इकडून तिकडून आलो तिथं तर कवा वाटत आहे, कवा सुख तर सगळ्यालाच असं वाटते. मला तर लई सुख असं वाटतं. मिस्त्रीने फाउंडेशनची सेंटरिंग मारून गेलते, भरून गेलते. सगळी सेंटरिंग खोदली म्या. पुन्हा तुम्हाला सांगतो सगळं बुजवून घेतलं की सेंटरिंग सगळी खड्याच्या वरी काढली, तिकडून बी काढली. आता फक्त आता मिस्त्रीसाठी काम केलं होतं काहीच का? नाही राहिलं. मला येतंय ना काम. हा, बंगला बांधा येत नाही फक्त. खोलाय कष्ट फिराय आहे, सांगितलं की सगळं काम करतो. लयच कष्ट आहे जीवनामध्ये, लयच. हं. कवा कष्ट संपून काय माहिती आमचं तर कष्ट कवा संपून काय माहिती. अरे देवानं कष्ट मागायला लावलेले आहे. ते म्हणला कष्ट कर, खा, कमेव, म्हणजे उपाशी मारणार उपाशी नाही. मारणार नाहीत. आणि जेवढं केलंय कमिवलंय तेवढं मागच्याला देऊन ये. माहिती का, एवढं हसते ती ह्यांच्या चेहऱ्यावर इतका हसू आहे की तसला हसूच नवं. तुम्ही प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघत असता की इतका हसून हे करतात. पण माहिती आहे का, संध्याकाळी असं झोपले का नाही की रातच्या बराबर असे कण येतात, तरी बी हसत राहते. तर लहानपणापासून त्यांना सवय लागली का कष्टाचीच मुहूर्त बनवलेली आहे, ते काय माहीत नाही. पण लईच कष्ट करते. तर माहिती आहे का, आता पुढं चालून का नाही तुम्हाला का नाही ह्यांच्या जीवनाची कहाणी मी सांगायला ह्यांना लावणार आहे. मी तर त्यांना हमेशा म्हणत असते, तुमच्या संग काय काय घडलं तुम्ही मला सांगत ते आपल्या पब्लिकला पण कळू द्या की आपल्या संग काय घडलं आहे म्हणून. तर ते म्हणते तर सांगतो जरा दम काढताचा टाईम आला नाही, कवा येतो टाईम काय माहिती. चालू करायची. तर सगळी कहाणी तुम्ही बघणारच आहेत. त्यांचा कसा जन्म झालाय आणि ते कसे वाढले, कसं कोणी ताण दिलाय तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगेन. कोणी आणि सांभाळलंय, जीवाचं कसं हाल झालंय. जीवाचं कसं हाल झालंय. आता कसं असतंय, काय आलं ते मेसेज पडलाय. मेसेज पडला.